महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषण करतायत, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आरक्षण बचावासाठी यात्रा काढतायत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ओबीसी बांधवांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या ओबीसी बांधवांची बातचीत करणार आहे। नेमकं उपोषण सुरू असताना या जे काही मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे त्याच दरम्यान लक्ष्मण हाके यात्रा काढतायत। यात्रेकडे कसं बघतात, ओबीसींच्या मनामध्ये काय सुरू आहे आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच घेतलेली भूमिका, त्या भूमिकेकडे हे ओबीसी बांधव कसं बघतात हे आपण जाणून घेणार आहोत। मला काही लोकांशी बातचीत करायची आहे। मला सांगा सर, जे काही प्रकाश आंबेडकर हे एवढ्या दिवसापासून मनोज जरांगेंना पाठिंबा देत होते, मात्र त्यांनी आता जी काही ती लक्ष्मण हाके हे जी काही मागणी करत होते किंवा ज्या मागणीवर होते की सगळे सोयरीची मागणी मान्य होणे, त्याच मागणीला ते म्हणतात की ओबीसीचं ताट स्वतंत्र असलं पाहिजे आणि यासाठी आता त्यांनी यात्रा काढायचं ठरवलंय। आम्ही प्रकाश आंबेडकरांचं सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीने अभिनंदन करतो का त्यांना ठीक आहे, वेळ नंतर का होईना परंतु त्यांना ती जाग आली। ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी गेल्या वर्षीच करायला पाहिजे होती अशी सर्व ओबीसी सकल ओबीसी समाजाची अपेक्षा होती, परंतु ठीक आहे, वेळ कधीही येऊ शकते। आज जे प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या यात्रेमध्ये सहभागी होऊ मोठ्या प्रमाणात आणि त्यांना पाठिंबा देऊ। मात्र या यात्रेमध्ये जे काही गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ असो, लक्ष्मण हाके असो किंवा इतर जे काही ओबीसी नेते, त्यांचा पाठिंबा आहे का आणि त्यांचं या बाबतीत काय मत आहे? आता जेव्हा ओबीसीच्या मुळावर घाव घातले जातो तेव्हा कोणीतरी आपली बाजू घेतं, तेव्हा ओबीसीच्या नेत्यांनी बी मनाचा मोठापणा ठेवून प्रकाश आंबेडकरांना किमान साथ नाही देता आली तर विरोध तरी नाही केला पाहिजे, माझं असं स्पष्ट मत आहे। नक्कीच। मला एक सांगा, जे काही आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी म्हणतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, तर या मागणीमुळे जे काही सामाजिक असुरक्षितता किंवा अशांतता निर्माण होते किंवा जे काही समाजामध्ये जे काही दुजाभाव निर्माण होते, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जो अट्टहास धरलेला आहे, ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं। लोकशाहीमध्ये असं नसतं की तुम्ही काही जनता जमा केली आणि आम्हाला हे द्या ते द्या, ते कायदेशीर आणि घटनेच्या चौकटीत बसून मिळालं पाहिजे। आणि याला उत्तर म्हणून आमच्या ओबीसीचे लक्ष्मण हाके यांनी त्याच्यावर जो म्हणजे वाटचाल सुरू केलेली आहे आणि आम्ही त्या लक्ष्मण हाकेच्या सोबत संपूर्ण ओबीसी समाज आणि सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि हे कदापि होऊ देणार नाही। मात्र जे काही मराठा समाजातले काही नेते असोत किंवा जे काही आता आरक्षण मागणारे हे म्हणतात की आमचं स्थानिक जे काही ओबीसी बांधव आहे यांच्याशी वाद नाही, आमचं आरक्षण जे काही विरोध करणारे छगन भुजबळ यांना विरोध नाही 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 छगन भुजबळ साहेब तर आमचे ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांची भूमिका सर्व समावेशक आहे, सर्व ओबीसीच्या बांधवासाठी आहे आणि त्यांच्यावर असं एकतर्फी वार करून चालणार नाही। मग हे जे काही छगन भुजबळ जी काही भूमिका मांडतात त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? बिलकुल छगन भुजबळ साहेबांचाच पाठीमागा आहे आम्ही। मराठा समाजातले हे जे काही नेते बोलतात त्याच्याबद्दल तुमचं काय? ते चुकीचं आहे, त्याला आम्ही समर्थन करत नाही आणि छगन भुजबळ साहेब जे म्हणतील त्याच्या आम्ही सोबत आहे। नक्की, छगन भुजबळ जे म्हणतील ते त्यांच्या सोबत आहे असं म्हणतात। मला एक सांगा, प्रकाश आंबेडकरांनी आता जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांनी ओबीसीच्या 340व्या कलमानुसार जे ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी जो आता पाऊल उचललेलं आहे, ते सर्व ओबीसी सुद्धा त्यांच्या यात्रेमध्ये सहभागी राहणार आहे आणि ही संघर्ष यात्रा अजून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ओबीसीची कशी नेता येईल त्याबद्दल आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत। सर्व याच्यामध्ये 12 बलुतेदार असतील, 18 पगड जातीचे लोक असतील, सर्व मिळून आम्ही ताकदीनिशी त्या संघर्ष यात्रेमध्ये सामील होणार आहोत। आता जी काही विरोधी पक्ष जी काही भूमिका आता सध्या आरक्षणाच्या याच्यामध्ये बजावतोय, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? विरोधी पक्षवाल्याची भूमिका तर विरोधातच असते, कधी बी त्यांनी अशी ओबीसीच्या बाजूची भूमिका घेतलेली नाही, याच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी ओबीसीची भूमिका घेतलेली नाही आणि यापुढेही त्यांची भूमिका ती तशीच राहणार आहे। परंतु आम्ही आता स्वस्थ बसणार नाहीत, संपूर्ण ह्या
ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या पाठीमागं आम्ही संपूर्ण ताकदीनिशी उभा राहणार आहोत. आता जे काही सरकार आहे ते असा आरोप केला जात होता की ते मराठ्यांच्या बाजूने जास्त आहे. तर आता तुमच्या ओबीसी म्हणून काय भावना आहेत? आता ह्या सरकारकडून अपेक्षा आहेत का की हे सरकार ओबीसीचं आरक्षण वाचवतील किंवा या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही? सरकार ओबीसीचं आरक्षण तर वाचवण्याच्या धोरणामध्ये नाही, ते उदल सरकार हे जे मुळावर बसलेलं आहे ओबीसीच्या. कारण बोगस कुणबी नोंदी घेऊन ते ओबीसी मध्ये आतापर्यंत घुसण्याचा त्यांनी प्रयत्नच केलेला आहे आणि अजून बी त्यांचं हे थांबलेलं नाही. कारण ते ओबीसीचे बोगस कास्ट सर्टिफिकेट असते किंवा त्याचं व्हॅलिडिटी असते, त्यांनी ते सर्व त्यांचं काम चालू आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. नक्कीच हे थांबलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मला एक सांगा काका की हे जे काही सरकार आहे आता हे सरकार मराठ्यांचं सरकार आहे असं म्हटलं जात होतं आणि मराठ्यांच्या बाजूने जास्त झुकलेलं असं म्हटलं आरोप केला जात होता. तर तुम्ही ओबीसी बांधव म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि हे आरक्षण ओबीसीचं आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं काही विश्वास आहे तुमचा? होय, पण खरं म्हणजे मराठा हे कुणबी नाहीच आहेत आणि ते चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये सुद्धा बसत नाहीत. 6 ते 7 आयोगाने कुणबी मराठा कुणबी हे रद्द केलेले आहे की हे मागास नाही आहेत म्हणून. आणि सुप्रीम कोर्टाच्या 9 जजने सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही. कारण मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आहे आणि राज्य तेच चालवत आहेत. त्याच्यामुळं ही जे चाललं आहे ही फक्त ओबीसींवर दडपशाही करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे सरकारकडून तुम्हाला असुरक्षिततेची भावना आहे की सरकार हो, काय नेमकं तुमचं मत आहे? ओबीसी भयभीत झालेला आहे आणि शासन ओबीसींना कुठलीच सुरक्षा पुरवत नाही आहे. नक्कीच शासन कुठलीच ही सुविधा पुरवत नाहीये. मला एक सांगा हे जे सरकार आहे हे सरकार ओबीसींच्या बाजूने आहे असं वाटतंय का? असुरक्षिततेची भावना आहे? सध्या जे महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात झालेलं आहे हे सरकारच मुद्दाम घटनाबाह्य सरकार आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाची वाट लावण्याचं काम या सरकारच्या वतीनं केलं जात आहे. उघड्या डोळ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या कुणबी दाखले हे मराठा समाजाला दिले गेलेले आहेत. संविधानाच्या मोडतोड करून न्यायपालिकेचे निर्णय बाजूला सारून त्यांनी या ठिकाणी बोगस कुणबी दाखले तयार करण्यासाठी या महाराष्ट्रामधलं पूर्ण मराठा समाजाचा जो जुना अभिलेख होते ते सगळे बदलण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी ही बेकायदेशीर होत आहे, त्याला आमचा सक्त विरोध आहे. ते आम्ही कधीही होऊ देणार नाही. मात्र जे काही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते सातत्याने सांगतात की आमचा DNA ओबीसीचा आहे आणि ते सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उघड्या डोळ्यांनी स्वतःच्या सत्तेच्या मस्तीवरती महाराष्ट्रामध्ये विराजमान झालेले आहेत. ओबीसीच्या मतावरती हे सत्तेमध्ये आलेले आहेत, परंतु ओबीसीचं वाटोळं करण्याचं यांचं धोरण आहे. आरक्षण मुक्त भारत ही संघाची आणि या भाजपची पहिली धोरणात्मक निर्णय झालेला आहे. म्हणून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट हे देवेंद्र फडणवीसच करीत आहेत असा आमचा या ठिकाणी आरोप आहे. एकीकडे ओबीसी म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि जे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत मनोज जरांगे पाटील ते देखील त्यांना दोष देत आहेत. मग नेमकं हे देवेंद्र फडणवीस कुणासाठी हे करतात? देवेंद्र फडणवीस हे डबल भूमिका करतायत. मराठा समाजाला देखील आरक्षण देतो म्हणून भूमिका करतायत आणि ओबीसीच्या आरक्षण वाचवणार म्हणून बी भूमिका करतात. यामध्ये घटनात्मकरित्या हे ओबीसीचं आरक्षण हे मराठा समाजाला दिलं जाऊ शकत नाही. हे सुप्रीम कोर्टानं 5 मे 2021 रोजी 5 न्यायमूर्तींनी सांगितलं असताना देखील उपमुख्यमंत्री हे चुकीची भाषा करतायत आणि मराठा समाजाची देखील फसवणूक करतात. या ठिकाणी आम्हाला असं सांगायचं आहे. नक्कीच मराठा समाज देखील फसवणूक केली जाते असं म्हणतात. काही दिवसांपूर्वी आता 8-10 दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि आता जो काही वाद निर्माण झाला आहे खूप टोकाच्या याला गेलाय, त्यामुळे याच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. आता ती त्यांची एक कल्पना होती का बा शरद पवार हे ह्या महाराष्ट्राचे जुने जाणते नेते, त्यामुळं बा इथं मराठा विरुद्ध ओबीसी असे दंगल पेटू नये म्हणून ते त्यांना सांगायला गेलते. कारण की मराठा समाज आजही काही नाही म्हणलं बी तरी शरद पवारच्या पाठीशी आहे.
मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा शरद पवारच्या पाठीशी आहे. त्यांच्या शब्दाला ते मराठा समाजाचे लोक मान देतात. म्हणजे विविध पक्षात राहून सुद्धा ते नेते शरद पवारलाच मानतात. असे आमदार आणि मंत्री बी आम्ही पाहिलेले आहे. त्यामुळे छगन भुजबळ त्यांच्याकडे गेले. हा, त्याच्यामुळं छगन भुजबळ यांची एक समंजस भूमिका होती का साहेबाला सांगून इथं मराठा विरुद्ध ओबीसी भांडण होऊ नये, दंगल होऊ नये, मतभेद होऊ नये, या कारणाने छगन भुजबळ त्यांना विनंती करायला गेले होते. तुम्हाला काय वाटतं जे काही सरकार आहे हे सरकार एकीकडे मनोज जरांगेंना म्हणतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, दुसरीकडे ओबीसीना म्हणतं की तुमचं धक्का लागू देणार नाही, तर ओबीसी म्हणून तुमची काय भावना? महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघे सुद्धा राजकारणी आहेत. आणि हा जो ओबीसी प्रश्न आहे, मराठ्यांचा कुणबी प्रश्न, धनगर समाजाचा डचं र, धनगड आणि धनगर, ह्या सगळ्या विषयाला त्यांना निर्मूलन नाही करायचं आहे. ह्या सर्व विषय जिवंत ठेवून हे सगळे आजपर्यंतचे जे चारी पक्षात आमदार आहेत, हे प्रस्थापित आमदार यांचं राजकारण करायचं, याला विषयाशी काही देणं घेणं नाही. सगळ्याची दुटप्पी भूमिका आहे. त्याचं कारण सांगतो मी. चारी पक्षाची जे बेस आहे, वोट बँक आहे, आणि त्याचं बेस आहे हा ओबीसी आहे. आणि ओबीसीला असं झुलवत ठेवायचं आणि आपली पोळी भाजत राहायचं, हे यांचा कार्यक्रम आहे. मात्र आता जे काही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यात्रा काढतायत, त्या यात्रेकडे कसं पाहता? ते आता ज्या ठिकाणी मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे आंतरवालीसाठी, त्याच्या विषयावर असलेल्या वाडीगुद्री या ठिकाणाहून त्यांचं रॅली जाते. जरांगे पाटील हे एक भूमिका घेऊन निघालेले आहेत की आम्हाला जी म्हणजे तटस्थ भूमिका घेतली, ओबीसीतूनच मला आरक्षण पाहिजे, पण ते कायदेशीर होत नाही. म्हणून लक्ष्मण हाकेला संजीवनी घेऊन ही यात्रा काढायला भाग पडला. आणि त्याच्या मागं पूर्ण ओबीसी समाज तयार आहे. आणि हे कदापि आम्ही होऊ देत नाही. ओबीसी मधलं आरक्षण त्यांना देऊ देत नाही. मात्र हे राज्यामध्ये एवढा मोठा प्रश्न आहे, ओबीसी विरुद्ध मराठा असं सुरू आहे. असं असताना म्हणजे अनेक वेळा अमित शहा या ठिकाणी येऊन गेले, मोदी पण या ठिकाणी येऊन गेले, मात्र यामध्ये काही त्यांनी एकदाही शब्द काढला नाही, असाही आरोप होतोय. बघा, महाराष्ट्राचं राजकारण 4 पक्षात विभागलेलं आहे. 4चे आता 8 झालेले आहे. आणि वोट बँक ही आहे, मराठा आणि ओबीसी मेन वोट बँक आहे. त्यांना काय करायचं, अर्धे अर्धे वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधून आपली पोळी भाजायची आहे. त्याला विषय सावरायचा नाही. तर हा विषय आता झालेला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी याला खतपाणी यांनीच घातलेला आहे. आणि हा म्हणजे बीज रोवलं गेलेला आहे. आणि हा वटवृक्ष होणार आणि याच्यातून जे नवीन तयार होईल काहीतरी. मी म्हणत नाही हे जे 288 येतील, कदाचित 288 पूर्ण बदलून जातील आणि देशामध्ये हा एक इतिहास राहील. मनोज जरांगे सातत्याने म्हणतात की तुम्ही जर आमची मागणी मान्य केली नाही तर विधानसभा तोंडावर आहे ना, आम्ही 288 जागा लढवून आमचं सरकार आणून त्यानंतर आमची मागणी मान्य करून. मनोज जरांगे म्हणतात की मग ओबीसी झोपलेली आहे का आणि ओबीसी काय घरी बसणार आहे? मी तुम्हाला म्हणलं, म्हणून मराठा आणि ओबीसी हे 2 पक्ष झालेले आहेत. आता आले तर ओबीसीचे पूर्ण येतील, नाही तर जरांगे पाटील सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतील. याशिवाय पर्याय नाही. नक्कीच. मला एक सांगा, आता एकीकडे सरकार म्हणतंय की ओबीसीना धक्का लागू देणार नाही, मात्र आता ही जी काही प्रक्रिया सुरू असताना याच्यामध्ये मनोज जरांगे म्हणतात की आता जर का मागणी मान्य केली नाही तर विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही 288 जागा लढवणार, आमचं सरकार आणणार आणि सरकार आल्यानंतर आमची मागणी मान्य करून घेणार. नाही, आता तेच आम्ही बी म्हणतो ओबीसी सकल ओबीसीच्या वतीने का ते मराठ्यांनी बी आजमावून घ्यावं का त्यांचे आमदार येतात का ओबीसीचे येतात. आम्ही अगर ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये 52% आहोत तर आमदार बी आमचेच निवडून येतील. आता आम्ही बी आमचा पक्ष वेगळा काढणार आहोत. आम्ही बी बीजेपी किंवा सेना किंवा शिंदे सेना किंवा कोणत्याही पक्षाच्या मागे राहणार नाही. आम्ही आमचा जो स्वतंत्र पक्ष काढू आणि आमच्या गरीब युवकाला उभं करू, जो सुशिक्षित राहील, जो समाजाचे ज्याला भान राहील, अशा युवकाला उभं करून आमचे ओबीसी लोक बी त्याला मतदान करतील. ही भावना काय नेमकी निर्माण झाली? कारण की तुमच्या आताही ओबीसीचे अनेक नेते जे मोठे आहेत आणि हे जे सरकार आहे ते म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे. मग असं का वाटतंय तुम्हाला की तुम्हाला तुमच्यातले लोक गेले पाहिजे आणि ते सरकारमध्ये सामील झाले पाहिजे? ते ओबीसी नेते जे ज्या पक्षात आहे ते आमच्या विचाराचे नाही, जातीचे असू शकतात, ते आमच्या विचाराचे बिलकुल नाही. आम्हाला आमच्या विचाराचा माणूस निवडून द्यायचा आहे यावेळेस. मग तो ओबीसी असन, एससी असन, एसटी असन, जो आरक्षणात समूह आपला
आम्ही खुद ओबीसीच्या बहुजनांच्या नावावर पक्ष काढू आणि एक सुशिक्षित ग्रॅज्युएट केलेला, तो बी क्लास 1 ग्रॅज्युएट केलेला उमेदवार उभे करून निवडून आणू आणि आमच्या समाजाला समजू. मग आता जे ओबीसी नेते ते तुमच्या समाजाचे हितासाठी काम करत नाही? ते काही नाही करीत. तेवढे एक भिजबळ एवढं तेवढं सोडले तर बाकी दुसरे समाजाचे त्या पक्षाच्या दावणीतले बांधलेले आहे, त्या दावणीला बांधलेले आहेत. आता दावणीला बांधलेले काय आहे हे तुम्ही समजू शकता. दावणीला कोण बांधले जातात? एक भुजबळच थोडंफार विरोध करतात, परंतु दुसरे नेते दुसरा आमदार किंवा दुसरा नेता ओबीसीचा प्रखर ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाही. आम्ही त्या ओबीसीच्या आमदाराचा आणि खासदाराचा निषेध करतो. मात्र आता जे काही लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टर दिसून आला. या जरांगे फॅक्टर समोर का ओबीसीचे नेते उभे करणार असाल तर ते निवडून कसे येतील? ते समजत नाही, यावेळेस समजन. मागच्या वेळेची लोकसभेची निवडणुका होत्या आणि आम्ही एवढे जागृत झालो नव्हतो. आम्हाला वाटलं हा प्रश्न मिटल, परंतु जरांगे फॅक्टर बी काही चालला नाही. तो आव आणतोय मुळात. सेना त्यांचे तर 31 खासदार निवडून आले असं ते म्हणतायत, किंवा मराठवाड्यामध्ये त्यांनी व्हाईट वॉश केलंय. त्यांचे सर्वच जे काही उमेदवार आहेत ते मराठा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेत मराठवाड्यात. आतापर्यंत 1950 पासून त्याचा इतिहास पहा. शेवटी इथं खासदार बी मराठ्याचे जास्त निवडून येत्या, आमदार बी त्यांचे ज्या ही हिस्ट्री आहे, जुनी जमान्यापासून आहे ती. तेव्हा पण त्यावेळेस बी ओबीसी लोक मोठा भाऊ मानत होते त्यांना, परंतु ती जी दादागिरीची भाषा करतो मनोज जरांगे, आता त्याला फाईट दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणूनच लक्ष्मण हाकेंनी ती यात्रा काढली आहे. तुम्ही टक्कर देऊ शकता का जरांगे फॅक्टर? बिलकुल देऊ, कशी? फुल फाईट न देऊ, जनतेने देऊ आणि तसंही अंगावर आले तर शिंगावर घेऊ. नक्कीच अंगावर आलं तर शिंगावर घेऊ, जरांगे फॅक्टरला फाईट देऊ असं म्हणतायत. मला एक सांगा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात, जरांगे म्हणतात की आता आम्ही 288 लढवणार आणि आमचं सरकारांना मागणी मान्य करून घेणार. जरांगे साहेबांनी 288 उभे करून दाखवावेत आणि सरकार देखील आणून दाखवावं. ओबीसीचं मतदान घेतल्याशिवाय कोणताही उमेदवार विजयी होऊ शकत नाही. आम्ही 52% आहोत. 52%चं मतदान जर एकत्रित आलं तर कोणताही पक्ष अस्तित्वात राहत नाही, सत्तेत येऊ शकत नाही. म्हणून ओबीसी वोट बँक ही यावेळेला विधानसभेला महत्वाची आहे आणि म्हणून निर्णायक राहणार आहे. म्हणून ओबीसी यावेळेला जरांगे फॅक्टरला फाईट देणार आहे. जरांगे फॅक्टर आता जे काही लोकसभेत चाललं त्याचं कसं? नाही, जरांगे हा फॅक्टरच नाहीये. जरांगे फॅक्टर हा त्या वडीगोदी पुरता त्या गावापुरताच मर्यादित आहे. कालच्या त्या यात्रेमध्ये त्याचे काय झालं हे क्रांती चौकामध्ये तुम्ही पाहिलंच असेल मीडियानं, की काय त्याच्याकडे ताकदच नाही राहिलेली आहे. तो एक चालविता धनी, त्याला चालविताना धनी वेगळा आहे शरद पवार सारखा. कोण आहे त्याला चालू? राष्ट्रवादी आहे, शरद पवारची राष्ट्रवादी फायनान्स करते, एकनाथ शिंदे फायनान्स करतो आणि शिंदे पण त्यांना पाहिजे. हो, एकनाथ शिंदे सुद्धा फायनान्स करतायत. 1.25 तासाची कॅसेट माझ्याकडे त्यांची आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची भांडणं झाली. कशाची कॅसेट आहे? त्यांनी ते फंडावरून भांडणं सुरू झालेली त्यांची. त्या काय समन्वयक जे आहेत, जरांगे पाटलाचे समन्वयक, त्यांनी आपसामध्ये मुंबईला जे काही फंडिंग जमा केलं वेगवेगळ्या पक्षाकडून, त्या पक्षाचं फंडिंगच्या संदर्भात हिशोब द्या म्हणून 1.25 तासाची त्यांची कॅसेट आहे आपसातली. आणि जरांगे फॅक्टरला सुद्धा ते फायनान्स मिळालेले आहेत त्या पद्धतीचं. आणि म्हणून जरांगे पाटील आतापर्यंत हे लढाई लढत होते किंवा आंदोलन करत होते. तुमच्याकडे जी कॅसेट आहे ती कधी बाहेर काढणार? काढलेली ऑलरेडी प्रसारित झालेली आहे, ती ऑलरेडी दिलेली आहे मी बऱ्याच लोकांना. मला एक सांगा, हे जरांगे फॅक्टर जो काही म्हणतायत आणि जे काही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते म्हणतात 288 लढवणार, त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? फॅक्टर बिक्टर काही नाही आहे. हे जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या महागाई विरोधात लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि कुठल्याही जातीने तो फॅक्टर मानतच नाही आहे. मुस्लिम असो, दलित असो किंवा हे असो, महागाई म्हणून जास्त झाली म्हणून त्यांनी एक विरोधात मतदान केलेलं आहे भाजपच्या. आणि विधानसभेला जर 288 उभा राहण्याचा करत असतील प्रयत्न जरूर करावा मला वाटतं. कारण हे जे प्रस्थापित आहेत ते पडतील म्हणजे त्यांना त्यांची जागा दिसेल. नक्कीच प्रस्थापित पडतील आणि त्यानंतर जागा दिसेल असं म्हणतात. मला एक सांगा, आता जे काही लक्ष्मण हाके जे काही यात्रा काढतात, यात्रेकडे कसं पाहतात?
यात्रेकडे आम्ही ते आमच्या हक्कासाठी भांडण्याचे आणि युद्ध करण्याच्या तयारीतच आहोत आम्ही बी. आता इतक्या दिवस ते जरांगेची दादागिरी आम्ही सहन केली, पण त्याची काही एक लिमिटेशन राहते. आम्ही नेहमी ओबीसी लोकांनी मराठ्यांना मोठा भाऊ मानलेला आहे, परंतु मनोज जरांगे कधी त्या गुरमीत असन तर त्याची गुरमी उतरायला सुद्धा आम्ही तयार आहोत. मात्र ते म्हणतात आमच्या गोरगरीब मुलांचा प्रश्न आहे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी आम्ही लढतो. तर मग आमची मागणी मान्य झाली पाहिजे. गोरगरिबांच्या मुलाच्या तर आता दिलं ना 10-12% आरक्षण, ते वेगळं घेऊन राहा ना. ओबीसीतच काय त्यांची मन्नत आहे का? ओबीसीतच त्यांची मन्नत आहे का? वेगळं घ्या ना. तुम्हाला तुमच्या लेकरा बाळाचं कधी कल्याण करायचं असेल तर वेगळं घ्या. मात्र ते म्हणतात की आमचे जे काही बांधवणे आहेत विदर्भातले, पश्चिम महाराष्ट्रातले ऑलरेडी ओबीसी मध्ये, त्यामुळे आम्ही ओबीसी मध्येच आहोत, त्यामुळे आम्हाला कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसीतून मिळालं पाहिजे. विदर्भातल्या मराठ्यांचं किंवा उत्तर भारतातल्या मराठ्यांचं हा 1950च्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधिपत्याखाली समिती स्थापन होऊन त्याचे आकलन केले गेलं का ते त्यांचे कॅटेगरीज ठरवले गेला. विदर्भ आणि उत्तर भारतामध्ये फार गरिबी होती. मराठ्याजवळ शेती असू शकते ज्यादा, पण तिथे पाऊस पाणी कमी असल्यामुळं तिथं म्हणजे उपाशी मरायचे, फाश्या घ्यायचे. तो सगळा अभ्यास करून बाबासाहेबांनी विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण त्यावेळेस कुणबी म्हणून दिलेलं आहे. ते फक्त शेती म्हणून. इकडे मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्राचे मराठे तर मस्तीवाले, त्यांच्याजवळ त्यांचे कारखाने, त्यांचे शिक्षण संस्था, त्यांच्या विद्यापीठ, त्यांचे सहकारी संस्था, बँका त्यांच्या. ते कुठे गरीब आले? पण नाही. कोणत्या ओबीसीचा साखर कारखाना आहे आणि कोणत्या ओबीसीचं विद्यापीठ आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. बरोबर आहे, पण त्यांच्यातला एक गट जो आहे तो श्रीमंत आहे आणि जे काही गोरगरीब आहेत त्यांच्याकडे आता 1-1 एकर सुद्धा शेती नाही आहे. ते त्यांच्या मस्तीने गेले. जमिनी इकायच्या, बाया नाचवायच्या, लग्न करायचे मोठाले किंवा दारू प्यायची, तर ते होणारच आहे. त्यांनी त्यांचे जे एक गट त्यांचा जो मराठ्याचा आहे धनदांडगा, त्यांच्या संपत्तीतून मागा ना म्हणा. त्यांना नाही मागता येत का तुम्हाला? ओबीसीच काय मागता येतं? ओबीसी जवळ कोणतं धनदौलत आहे? ओबीसीचे तर सगळे कष्टकरी लोक आहे, ते तर नेहमी कष्ट करून खातात. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ओबीसीचा कुणाला मागितलं पाहिजे? जे प्रस्थापित मराठे ज्यांनी सत्ता भोगली त्यांच्याकडून काय? ते त्यांच्याकडून त्यांच्या प्रॉपर्ट्या मागा, त्यांच्यातले हिस्से मागा, किंवा त्यांचे विद्यापीठ आहे त्यांना म्हणा आमच्या मुलाला फुकट दे, तू आमच्या समाजाचा आहे. ओबीसीचं तर त्यांना बाबासाहेबांच्या आशीर्वादाने घटनेमध्ये तरतूद करून दिलेली आहे. ती मुळात फार उशिरा मिळाली. ती मुळात 42 वर्षाच्या नंतर ओबीसीला आरक्षण मिळालं. तेही ओबीसी भोले भाबडे बिचारे आपल्या काम धंद्यात राहिले. त्यांना 10 वर्षाचं ते मंडळ आयोगच कळलं नाही की 2000 पासून ओबीसी लोकांना ते मंडळ आयोग कळू लागलं. तसं ह्या राजकारणी मराठा समाजाच्या लोकांच्या पोट सूळ उठलंय, म्हणून हे ओबीसीच आरक्षण मागतात. ते त्यांच्या मुलाचं कल्याण करण्यासाठी मागत नाही. त्यांच्या मुलाला कल्याण करायचं असलं तर वेगळं आरक्षण देऊन बी त्यांना ते आरक्षण मिळतंय. मग ओबीसीच कशासाठी पाहिजे? नक्कीच. तुम्हाला जर का आरक्षण मागायचं आहे तर तुम्ही तुमच्या समाजातल्या धनदांडक्या लोकांकडून संपत्तीतून तुम्ही त्यांचा वाटा घेतला पाहिजे असं म्हणताय. तुम्हाला काय वाटतं, जे काही गोरगरीब मराठ्यांच्या मुलांसाठी जे काही मनोज जरांगे आरक्षणाची मागणी करताय ती त्या कुणबी नोंदींच्या आधारे मागणी करताय, त्यामुळे कुणबीतून आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे असं ते म्हणतात. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी नाही. कसं काय मराठवाड्यातला मराठा कुणबी नाही? त्यांची कारण ते पण त्यांचा व्यवसाय पण शेतीच आहे. मरा- त्यांच्या अनेक नोंदी सापडतात, त्या कुणबी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. मराठवाडा हे हैदराबाद संस्थांमध्ये विलीन होतं आणि हैदराबाद संस्थांच्या काळामध्ये हैदराबाद सरकारनं मागासवर्ग आयोगाची एक यादी मागासवर्गीयाची जाहीर केली होती. त्या यादीमध्ये मराठवाड्यातील कुणबी हा समाविष्ट केलेला नाही. म्हणून कुणबीचा दाखले जरी घेतले असले यांनी बोगस 57 लाख, तरी त्याचा काहीही लाभ मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणासाठी करता येणार नाही.
कारण मराठवाड्यातील कुणबी ही जी जात म्हणून ग्राह्य धरलेली नाही, त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 2002 साली दत्तात्रय रामराव थोरात याच्या प्रकरणामध्ये हे कुणबीचे जे काही आरक्षणाची मागणी केली होती ती फेटाळून लावलेली आहे आणि निजामकालीन दस्तऐवज देखील रद्द केलेले आहेत. बरोबर आहे. मला एक सांगा, मनोज जरांगे म्हणतायत की ओबीसीच्या ओबीसीतून आम्हाला आरक्षण पाहिजे, कारण की जे काही आमचे इतर बांधव आहेत ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत. त्यामुळे उरलेला मराठवाड्यातला काही जो काही बांधव आहे त्याला जे काही नोंदी मिळाल्या त्याच्या आधारावर ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. मराठवाड्यामध्ये जे नोंदी केल्या ह्या सर्व बोगस नोंदी आहेत आणि ह्या बोगस नोंदीच्या आधारे पण ह्या बोगस नोंदी तुम्ही कसं काय म्हणू शकता? कारण की सरकारमधले जे काही लोक होते, ती यंत्रणेतले लोक होते, ते सर्व समाजातले होते आणि त्यांनी त्या नोंदी शोधून काढल्या आणि त्याच्या आधारे ते आरक्षण मिळालं. शिंदे समितीच बोगस आहे. शिंदे समिती जी आहे ना, शिंदे समिती हीच बोगस आहे. 7 सप्टेंबरचा GR जो मुख्यमंत्र्यांनी काढला आहे तो अतिशय म्हणजे ह्या ओबीसीवर घातक 7 सप्टेंबरचा GR काढलेला आहे. रात्री 12, 1, 2 वाजता कुठं GR निघत असतो का? 7 सप्टेंबरचा GRच मुळात रद्द करा, ही अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे. आणि ते 7 सप्टेंबरचा GR रद्द केला की ऑटोमॅटिकच बोगस ओबीसी जे आहे ते टिकू शकत नाहीत. काय गडबड केली तुम्ही 7 सप्टेंबरचा GR मंजूर करण्याची, शिंदे समिती नेमण्याची? काहीच आवश्यकता नाही ना. मग तुम्ही म्हणताय हे बोगस GR काढला, मग तुमचे जे काही अनेक नेते आहेत ओबीसीतले ते स्वतः त्या सरकारमध्ये सहभागी आहेत, मग त्या सरकारमधल्या असलेल्या ओबीसी नेत्यांनी का आवाज उठवला नाही? अहो, सरकारमध्ये असताना सुद्धा राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब हे ओबीसीचा लढा सतत देत आहेत आणि वारंवार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा ते सूचना करत आहेत की ओबीसीवर हे अन्याय होत आहे. तुम्ही GR काढतात, GR काढून सर्व त्यांना जरांगेंना तुम्ही पौचिती करतात, स्वतः तिथं मंत्रिमंडळ तिथं गुडघे तिथं लाळ घुटीत आहे त्याच्यापाशी, हे तुम्हाला दिसत नाही. हे मुख्यमंत्र्याला सुद्धा दिसत नाही. कारण मुख्यमंत्र्याला सुद्धा कळायला पाहिजे की बाबा आपण ओबीसीवर हे अन्यायच करायला होत ना. काय मुख्यमंत्री काय एका फक्त मराठा समाजाचे आहेत का? सर्व आम्ही 18 पगड 12 बलुतेदार सर्वांनी त्यांना ह्या राज्याचं मुख्यमंत्री केलेलं आहे. नक्कीच सरकारमधले शिंदे जे काही ते एकांगी भूमिका घेतात असं म्हणतात. मला एक सांगा, ओबीसीच्या अनेक मोठे नेते आहेत, ते सरकारमध्ये सहभागी आहेत, काही विरोधी पक्षामध्ये आहेत. तर या नेत्यांनी आता स्वतंत्र पक्ष काढून ओबीसीचं जे आरक्षण आहे किंवा ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी सरकारमध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे, मागण्या मान्य केल्या पाहिजे किंवा ओबीसी आरक्षणाचा बचाव केला पाहिजे असं वाटतं. ओबीसी मध्ये जवळपास 360 जाती आहेत. मी एक कालच फेसबुकवर फोटो काढला. मराठा समाजाची अशी अवस्था नाही आहे ना. आणि हे सारे भटके विमुक्त आहेत त्याच्यामध्ये, त्यांना अजून आरक्षण भेटलेलं नाही. काही लोक थोडे पुढे गेलेत ओबीसीतले आणि हे कुठंतरी दुखायला लागले म्हणून हे कुणबीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, बाकी दुसरं काही नाही. आणि जर असं होत असेल, ते जर येत असतील आणि 288 उभा करत असेल, तर ओबीसीचे नेते आहेत ते काही ठिकाणी पक्षाच्या इतके दावणीला बांधलेले आहेत, पक्ष उठ म्हणलं की उठतात आणि बस म्हणलं की बसतात. त्यामध्ये थोडे छगन भुजबळ साहेब थोडंफार जागरूकपणे लढा देत आहेत. तो सुद्धा त्यांना त्या पक्षांना कसं तरी होतंय की हे छगन भुजबळ जर का अशी भूमिका मांडत असेल, ओबीसीचा आवाज उचलत असेल, तर एवढा ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे, त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला पाहिजे अशी काही मागणी आहे. कारण की त्यांच्या जे काही समता परिषद आहे त्यामध्ये बैठक झाली होती मुंबईला, त्यामध्ये काही लोकांनी म्हटलं होतं की त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला पाहिजे आणि ओबीसीचा आवाज वाढवला पाहिजे. नाही, बरोबर आहे, त्यांनी काढायलाच पाहिजे आता. आणि हीच वेळ आहे त्यांना बाहेर पडण्याची. आणि आपली ताकद, ओबीसीची जी ताकद आहे ती दाखवण्याची हीच वेळ आहे त्यांना. त्यांनी खरोखर बाहेर पडून पक्ष काढायला हरकत नाही. मात्र तेच छगन भुजबळांना सातत्याने मनोज जरांगे चॅलेंज करतात आणि त्यांना आता पाडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात. नाही, भुजबळ साहेब तर पडणार नाहीत, पण त्यांनी जर पक्ष काढला तर 288 पैकी कमीत कमी 200 तरी निवडून आणू शकतात ओबीसीचे. नक्कीच भुजबळ साहेब पडणार नाही असं म्हणतात. मला एक सांगा, आता जे काही सरकारमध्ये सातत्याने मागणी होती की ओबीसीच्या नेत्यांकडून अशी मागणी होती की आरक्षण वाचवलं पाहिजे, मात्र ह्याच्यात काही फारसं जे काही GR काढला त्यावेळेस सरकारमध्ये ओबीसीचे नेते होते, मात्र त्यावेळेस त्यांनी काही फारसा विरोध केला नाही. मग ह्या ओबीसी नेत्यांनी स्वतंत्र पक्ष काढला पाहिजे आणि ओबीसीचा आवाज वाढवला पाहिजे असं वाटतं. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ओबीसी वोट बँक जे आहे सगळ्या पक्षाची आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि काँग्रेस ह्या सगळ्याची वोट बँक आहे. मग हिने इतके दिवस फक्त वोटच करत राहायचं का? पक्ष नाही काढायचं आणि आपले मागण्या आपण नाही सोडून द्यायचं. आता काय होईल? वोट हमारा राज हमारा जाईल. मग आता हे जे भारतीय जनता पक्ष म्हणतोय की आमचा ओबीसीचा डीएनए, त्यांच्यावर विश्वास नाही का? ओबीसीचं डीएनए म्हणायला म्हणतात ते, परंतु ओबीसी मधले काही घटक घेऊन आणि त्यांच्या पुरतीच रसद पुरवणं आणि बाकीचे उपेक्षित तसं राहणं असं नाही ना. ओबीसी मधल्या प्रत्येक घटकाला राजकीय संधी मिळाली पाहिजे असं भारतीय जनता पार्टीनं पाहिलेलं नाही आजपर्यंत. एकाला पकडलं की बस त्याच्यावरच आपली दुकान चालवायची आणि प्रत्येक समाजातला एक एक घटक घ्यायचं, त्याला आमदार करायचं, खासदार करायचं, परत त्याच्या मुलाला करायचं, परत त्याच्या नातूला करायचं. असं चालणार नाही. आता ओबीसीतल्या प्रत्येक उपेक्षित घटकाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ओबीसी आता एकदम जागा झालेला आहे. ओबीसीला सगळं कळतं, वोट टाकणं कळतं, ओबीसीला पक्ष स्थापन करणं कळतं, उमेदवार उभं करणं कळतं. का नाही कळत? नक्कीच. तर ह्या अशा सगळ्या ओबीसी बांधवांच्या भावना आहेत, जे काही एकीकडे मनोज जरांगे उपोषण करतायत. मात्र ते उपोषण जरी करत असले तरी त्यांच्या समाजामध्ये फारशी काही गरीब परिस्थितीने आणि जे काही धनधांडगे झालेले आहेत त्यांच्या संपत्तीतून यांनी मागणी करावी आणि त्या ज्या विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण त्यांच्या संस्थांमधून पूर्ण करावं. मात्र त्यांनी ओबीसी मध्ये येऊ नये अशी मागणी यांनी केली आहे. आणि त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष काढला पाहिजे आणि ओबीसींचा आवाज उचलला पाहिजे असं देखील या ओबीसी बांधवांनी सांगितलं आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.